चला पटकन मला एका मिनिटामध्ये नॉन स्टॉप बोलून दाखवायचंय. कम ऑन, हु इज रेडी? कोण तयार होईल लवकर मुलींमध्ये? येस, कम ऑन. ही मुलगी सर 1 मिनिट आपल्याला लावायचं आहे. ओके, प्लीज कम हिअर. या ठिकाणी मी या विद्यार्थिनीला आय स्पीक हे क्रियापद दिले आणि आय स्पीक इथं आय स्पीक इंग्लिश आणि या विद्यार्थिनीला मी असं सांगितलंय की नॉन स्टॉप बोलायचंय, एका मिनिटामध्ये थांबायचं नाहीये. विथ राम इथे नावं घ्यायची, स्वतःच्या फॅमिलीत जायचंय. माय फादर, माय सिस्टर. स्वतःच्या घरात गेल्यानंतर त्याच्या घरात जा, तिच्या घरात जा. परंतु 1 मिनिट मी तुला अशी कंडिशन टाकेल का तू थांबायचं नाही. तू थांबलं तर मी तुला परत बोलायला सांगेल. ओके, आर यू रेडी? येस. 1 मिनिटात ती तुम्हाला नॉन स्टॉप. सर टाइम लावा. 1 मिनिटानंतर स्टॉप म्हणा आणि कोणीतरी वाक्य काउंट करा. ती किती वाक्य बनवते तेवढे वाक्य काउंट करा. येस. I speak English, I speak Kannada, I speak Marathi, I speak Hindi, I speak with my father, I speak with my mother, I speak with my uncle, I speak with my auntie, I speak with my sister, I speak with my younger sister, I speak with Chanchal, I speak with Prajakta, I speak with Swapnali, I speak with Shraddha, I speak with Sheetal, I speak with Ashwini, I speak with Monica, I speak with Nikita, I speak with Dipti, I speak with Mayuri, I speak with Apeksha, I speak with Aishwarya, I speak with Abhishek, I speak with Preeti, I speak with Jadhav, I speak with Monica, I speak with Shivani, I speak with Amrita, I speak with Sita, I speak with Lata, I speak with Rinki, I speak with Pinky, I speak with Snehal, I speak with Akshay, I speak with Pranit, I speak with Pranav, I speak with her father, I speak with her mother, I speak with my grandmother, I speak with my grandfather, I speak with her grandmother, I speak with her grandfather, I speak with his father, I speak with his mother, I speak. Okay, very good. Yes, yes. जगात खाण्याच्या वस्तू खूप आहेत. आयट मँगो, आयट पायनॅपल. नाही आठवलं तर मराठीत बोल. यू आर अलाउड टू स्पीक मराठी, नो प्रॉब्लेम. But you are not allowed to stop. Okay? I eat with Ram, I eat with Sham, I eat with Lata, I eat with Sita, I eat with my father, I eat with my mother. Okay? Are you ready? Yes. Okay? Now he is going to make sentences. Please count the sentences. She has made 40 sentences. Okay? Yes. Sir, please. Yes. डिअर फ्रेंड्स, वेलकम टू व्हीटी शिंदे स्पोकन किट अँड क्लासेस. आपण सिंपल प्रेझेंट टेन्स शिकत आहोत आणि आपण पहिल्या दिवशी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स शिकलेला आहे आणि या अगोदर मी 5 व्हिडिओज तुमच्याकडे दिलेले आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला डे वाईज आणि सिक्वेन्स वाईजच बघायचे आहे. परंतु पहिला दिवस झाल्यानंतर तुम्हाला घर बसल्या एक प्रॅक्टिस करायची आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला काय शिकायचं आहे बघा. मला तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्सचा सेकंड टाईप शिकायचा आहे आणि हा सेकंड टाईप अवघड आहे. त्यामध्ये आपल्याला डू डज डीडचा रूल बघायचा आहे. त्यानंतर आपल्याला हेल्पिंग व्हर्ब्स बघायचे आहेत. त्यानंतर आपल्याला क्रियापदांचे प्रकार पण शिकायचे आहे. परंतु मित्रांनो, आपल्याला थेरी शिकता शिकता आपल्याला प्रॅक्टिस पण करायची आहे आणि मी तुम्हाला वारंवार सांगतोय की तुम्हाला प्रॅक्टिसचे टेक्निक्स कोणीच देत नाही आणि आपल्याकडे असे काही प्रॅक्टिसचे टेक्निक्स आहे की तुम्ही घर बसल्या असंख्य प्रॅक्टिसेस करू शकता. मित्रांनो, मला तुम्हाला ह्या व्हिडिओजमध्ये या स्ट्रक्चरची प्रॅक्टिस म्हणजेच पहिला दिवस संपल्यानंतर सिंपल प्रेझेंट टेन्स आपण शिकत आहोत. अजून आपण सिंपल प्रेझेंट टेन्स शिकलेला नाही. सिंपल प्रेझेंट टेन्स शिकता शिकता आपल्याला काही युक्त्या शिकायच्या आहेत. म्हणजेच आपण फक्त टेन्सेस शिकत नाही आहोत. आपल्याला टेन्सेस शिकता शिकता ग्रामर पण शिकायचं आहे, रायटिंग ॲक्टिव्हिटीज पण शिकायच्या आहेत आणि मी पाठीमागच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला व्यक्तींवर आधारित फक्त क्रियापदांच्या सहाय्यानं कसे निबंध तयार करायचे हे मी शिकवलेलं आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला एक कॉलम मेथड पण दिली होती. त्या कॉलम मेथडमध्ये तुम्हाला काही क्रियापद लक्षात ठेवायचे आहे आणि तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत. आता क्रियापद लक्षात कसे ठेवणार म्हणजे क्रियांचे क्रियापद तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि अशा कॉलम प्रॅक्टिसेस आपल्याकडे भरपूर आहे आणि कॉलम प्रॅक्टिसेस मी द स्ट्रक्चर ऑफ स्पोकन इंग्लिश प्रोजेक्ट बुक आपल्या किटमध्ये 4 पुस्तकं आहेत. तर 4 पुस्तकांपैकी 2 नंबरचं पुस्तक हे स्ट्रक्चरचं पुस्तक आहे आणि स्ट्रक्चरच्या पुस्तकामध्ये मी असे असंख्य स्ट्रक्चरल पॅटर्न्स तयार केलेले आहेत. परंतु
हे स्ट्रक्चरल पॅटर्न्स मी तुम्हाला शिकवल्याशिवाय तुम्हाला ते समजणार नाही आहेत. म्हणूनच माझी तुम्हाला विनंती आहे, आमचे व्हिडिओ लेक्चर्स तुम्ही बघत असताना तुम्हाला ते स्ट्रक्चरचं पुस्तक, यू कॅन स्पीकचं पुस्तक तुम्हाला जवळ ठेवावंच लागतं. बघा मित्रांनो, मी तुम्हाला आज काही प्रॅक्टिसचे टेक्निक्स देणार आहे, तरच तुम्हाला सेकंड डे बघायचं आहे आणि आपल्याला घाई करायची नाही. लक्षात ठेवा, हेस्ट इज वेस्ट. म्हणजे जर तुम्ही घाई केली तर तुम्हाला रिझल्ट येणार नाही आणि तूप खाल्ल्यानंतर लगेच तुम्हाला रूप येणार नाही. आणि अशी कोणतीही पद्धत अजूनही अस्तित्वात नाही की जी तुम्हाला 2 दिवसात, 10 दिवसात, 1 महिन्यात इंग्रजी बोलायला शिकवेल. म्हणूनच काही गोष्टींमध्ये तुम्हाला पेशन्स ठेवले पाहिजे आणि स्वतः प्रॅक्टिस केली पाहिजे, फक्त ऐकायचं नाही. मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्ही इम्प्रूव्ह होत नाही. परंतु प्रॅक्टिसचे टेक्निक्स वेगवेगळे असू शकतात आणि आम्हाला या प्रॅक्टिसच्या टेक्निक्सनं खूप सुंदर रिझल्ट आलेला आहे. तुम्ही आमच्या हिंदीच्या यूट्यूब चॅनलवर यू कॅन स्पीक किट या चॅनलवर तुम्ही जाऊन आमच्या विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्सेस बघू शकतात. परंतु हा आपला मराठीचा चॅनल आहे आणि मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये या स्ट्रक्चर मेथडची प्रॅक्टिस कशी करायची आहे, म्हणजेच हाऊ टू एक्सटेंड द सेंटेन्सेस, वाक्य पुढे कसे वाढवायचे आहे आणि पहिला दिवस झाल्यानंतर त्या प्रॅक्टिसेस तुम्हाला करायच्याच आहेत, तरच तुम्हाला डे सेकंड अभ्यासायचा आहे. मित्रांनो, ही एक सिक्वेन्स आहे आणि ही सिक्वेन्स मला माहिती आहे. म्हणूनच मित्रांनो, जर तुम्ही आमच्या ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब अवर यूट्यूब चॅनल. आणि जर समजा तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक पेजवर जर बघत असाल तर प्लीज 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 तुम्ही ह्या व्हिडिओला शेअर करा आणि कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि ह्या प्रॅक्टिसेस तुम्हाला घरी बसून करायच्या आहे, तरच तुम्हाला पुढे जायचं आहे, हे लक्षात ठेवा. तर चला मित्रांनो, सुरू करूया. पहिला दिवस आपला संपलेला आहे. आता तुम्ही घरी आहात आणि तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, त्याशिवाय तुम्हाला पुढचं लेक्चर बघायचं नाही आहे. आणि मी तुम्हाला पहिल्या दिवशी एक कॉम्पोजिशनची ॲक्टिव्हिटी दिली होती, म्हणजेच व्यक्तींवर आधारित निबंध कसे बनवायचे. तर या ठिकाणी मी तुम्हाला काही कॉलम दिलेले आहेत, तर तुम्हाला एक वही बनवायची आहे. त्या वहीमध्ये तुम्हाला असे कॉलम्स तयार करायचे आहेत. म्हणजेच हा जो कॉलम आहे हा कॉलम सिंपल प्रेझेंट टेन्सचा आहे. तुम्हाला माहितीच असेल सिंपल प्रेझेंट टेन्स आपण कुठे वापरतो. आपली किंवा एखाद्याची सवय सांगण्यासाठी तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्स वापरू शकता. त्याचबरोबर दररोज घडणाऱ्या घटना, त्रिकाला बाधित सत्य, त्याचबरोबर देणगी, व्यवसाय, असा आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग बोली भाषेमध्ये करू शकतो. म्हणूनच मी तुम्हाला असा एक कॉलम दिलेला आहे आणि तुम्हाला रायटिंग ॲक्टिव्हिटी करायची आहे. तर तुम्ही काय करणार आहे बघा, 1 2 3 म्हणजेच या ठिकाणी हे क्रियापद आहे आणि कॉमन क्रियांचे कॉमन क्रियापद आहे. लिव्ह, गेट अप, ब्रश, टेक, ड्रिंक, रीड, गो, लाईक, मेक, हे क्रियापद आहे. आता इथे मी तुम्हाला एक टेक्निक देतो. जर तुम्हाला क्रियापद आठवत नसतील तर तुम्हाला फक्त क्रिया आठवायची आहेत. फॉर एक्झाम्पल, आता मी तुमच्या पुढे कोणती क्रिया करत आहे, बोलण्याची क्रिया, लिहिण्याची क्रिया, बघण्याची क्रिया, चालण्याची क्रिया, बघा हात हलवण्याची क्रिया, बघा मला आवाज येतोय, आवाज येण्याची क्रिया, बघा चिमण्यांचा चिवचिवाट होतोय, चिमण्यांचा चिवचिवाट होण्याची क्रिया, अशा असंख्य क्रिया तुमच्याकडे आहे. परंतु सिंपल प्रेझेंट टेन्स अभ्यासत असताना सकाळी उठल्यापासून तुम्ही संध्याकाळपर्यंत काय काय करतात बघा. मी डोळे झाकल्यानंतर माझ्या लक्षात येतं, बघा मी सकाळी लवकर उठतो, उठण्याची क्रिया आहे. त्यानंतर दात घासण्याची क्रिया, आंघोळ करण्याची क्रिया, त्यानंतर बघा मी अजून भरपूर क्रिया करतो, पिण्याची क्रिया, चहा पितो, त्यानंतर मी बुटं घालतो, जाण्याची क्रिया, मी शाळेत जातो, शाळेत गेल्यानंतर मी कोणत्या कोणत्या क्रिया करतो, बाकावर बसतो, ऐकतो, शिकतो, मारामारी करतो, चुगल्या लावतो, बघा अशा भरपूर क्रिया. त्यानंतर त्याच्याकडे बघतो, तिच्याकडे बघतो, भांडण करतो, त्याचबरोबर वाचतो, घरी येतो, टी व्ही बघतो, अशा भरपूर क्रिया तुमच्याकडे आहे. ह्याच क्रिया म्हणजे क्रियापद आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, असे 25 ते 30 क्रियापद जे कॉमन आहेत त्यांचा एक कॉलम तयार करायचा आहे. या ठिकाणी मला जागा नाही आहे, म्हणून तुम्ही काय करणार आहात, तुम्ही 1 2 3 4 हे मी 4 करते दिलेले आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, फॉर एक्झाम्पल तुमचं डेली रुटीन, मग तुम्ही तुमच्या वहीमध्ये एक कॉलम तयार करणार आणि हा कॉलम नंतर तुम्ही प्रत्यक्षात लिहिणार. म्हणजे हे अर्धवट वाक्य आहे आणि या कॉलमकडे बघून तुम्ही पूर्ण वाक्य लिहिणार आहात. म्हणजेच 1 2 3 असं आम्ही आमच्या मुलांना सांगतो. मग आमचे मुलं काय करतात, आय लिव्ह डॅश डॅश डॅश. मग आय लिव्ह इन संगमनेर, आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, आय ब्रश टीथ, आय टेक अ बाथ. या ठिकाणी टेक अ बाथ म्हणजे आंघोळ करणे, या ठिकाणी मी फक्त टेक दिलेला आहे. त्यानंतर आय ड्रिंक टी, आय ड्रिंक कॉफी, आय रीड अ न्यूजपेपर, आय गो टू स्कूल, आय रिटर्न ॲट इव्हिनिंग, आय प्ले क्रिकेट, आय स्टडी इंग्लिश, आय वर्क व्हेरी हार्ड, आय हेल्प टू माय मदर, आय वॉच टीव्ही, आय स्लीप ॲट नाईट. बस इतकेच क्रियापद नाही आहेत, भरपूर क्रियापद आहे. बघा क्रियापद आठवा, रन, आय रन व्हेरी फास्ट, मला क्रियापद आठवतं. लव, आय लव माय पॅरेंट्स, लिसन, आय लिसन,
काय ऐकतात? म्युझिक ऐकतात, गाणे ऐकतात, लगेच तुम्हाला पुढे वाक्य वाढवायचे आहेत. त्याचबरोबर मग तुम्ही काय काय करतात? अभ्यास करतात, झोपतात, गाडी चालवतात, त्यानंतर मारामारी करतात. बघा, आय क्वारल विथ माय फ्रेंड्स, आय क्वारल विथ माय सिस्टर. बघा, चटकन तुम्हाला क्रियापदं घ्यायचे आहेत आणि असे वाक्य तयार करायचे आहेत आणि हे वाक्य तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. लक्षात घ्या मी काय बोलतोय, म्हणजे तुमच्या वहीमध्ये तुम्ही तुमच्या स्वतःच्या क्रिया. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी इथे तुम्ही तुमचं नाव गाव काहीच सांगत नाही आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आय एम राहुल, माय नेम इज राहुल हे काहीच बोलायचं नाही. ॲम इज आर मी तुम्हाला दाखवत नाही. हे जर मी तुम्हाला दाखवलं तर तुम्ही इथे चूक करू शकता. ही इज गेटअप, ही इज ब्रश, आय एम लिव असं करायचं नाही. तर तुम्हाला स्टेप बाय स्टेपच जायचं आहे. बघा, या ठिकाणी ॲम आहे का, आर आहे का, नाही. म्हणजेच 1 2 3 आणि डॅश डॅशच्या जागी तुम्हाला जे शब्द तुम्हाला आठवतील ते तुम्हाला भरायचे आहेत. आता कदाचित तुमची चूक होईल. इन म्हणायचं का, ॲट म्हणायचं का, ऑन म्हणायचं का, अंडर म्हणायचं हे आपण नंतर शिकणार आहोत. आता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कर्ता बदलायचं आहे आणि वी म्हणजे आपण. समजा आपण दोघं भाऊ आहोत, मग आपण काय काय करतो. फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमच्या वहीमध्ये फक्त 10 वाक्य लिहायचे आहे. वी लिव्ह इन संगमनेर, वी गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, वी ब्रश टीथ, वी टेक बाथ, वी ड्रिंक मिल्क, वी रीड न्यूजपेपर, वी गो टू स्कूल, वी रिटर्न ॲट इव्हिनिंग, वी प्ले क्रिकेट, वी वॉच टीव्ही, वी स्लीप ॲट नाईट. बघा, मी किती फास्ट बोलतोय. याचं कारण असं, ज्यावेळेस मी फास्ट बोलत असतो त्यावेळेस माझ्याकडे फक्त क्रियापद आहे, मला फक्त क्रिया आठवतात सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या माध्यमातून. इन द सेम वे तुम्ही जर माझ्या समोर असाल तर मी तुमच्याबद्दल माहिती सांगू शकतो, परंतु ही माहिती तुम्हाला लिहायची आहे. मग तुम्ही 10 ते 15 वाक्यामध्ये फक्त तुमच्या वहीमध्ये इंग्रजीमध्ये लिहा. तुम्हाला जर वाटलंच तर त्याच्या खाली मराठीत भाषांतर करा आणि तुमच्या संग्रही ती वही ठेवा. बघा, आता दे करता, आता ह्या कर्त्यामध्ये आपण फार कमी बोलतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, बघा, माझ्याबद्दल बोलणार आहे, आपल्याबद्दल बोलणार आहे, वडिलांबद्दल बोलणार आहे, बहिणीबद्दल बोलणार आहे, परंतु ह्या कर्त्याची आपण प्रॅक्टिस खूप कमी करत असतो. दे म्हणजे अनेक वचनी कर्ता आहे, व्हेरी सिम्पल. मग कन्सिडर काय करणार, मग तुमच्या वर्गातले मित्र किंवा मुली आता ते काय करतात. मी जर तुम्हाला सांगितलं टेल मी अबाउट युअर फ्रेंड्स, एका मित्राविषयी नाही, अनेक मित्रांविषयी. मग अनेक मित्रांविषयी तुम्ही कसं सांगणार, व्हेरी सिम्पल. मग तुम्ही काय करणार, फक्त तुमच्या वहीमध्ये हा कॉलम आहे, हे क्रियापद आहे आणि तेच बोलायचं आहे. लक्षात घ्या, सुरुवातीच्या शिकण्यासाठी आपल्याला तेच बोलायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही लहान होतात ना त्यावेळेस तुम्ही एक वाक्य हजारो वेळा बोललेलं आहात आणि मराठीमध्ये सुद्धा तुम्ही एक वाक्य हजारो वेळा बोललेलं आहात, म्हणून तुम्ही ते चटकन वाक्य बोलू शकतात. आणि मी सुद्धा हे वाक्य 1000 वेळा बोललेलो आहे म्हणून मी पटकन बोलू शकतो. म्हणूनच फ्लुएन्सी केव्हा येते, रिपिटेशन करा, वारंवार वाचा. असं नका करू की मी एकदा लिहिलं म्हणजे माझं झालं नाही, ते वारंवार वाचा. आता मी जर तुम्हाला सांगितलं तुमच्या वर्गातल्या मुलांविषयी तुम्हाला 4-5 वेळी लिहायचे आहेत, 10 वेळी लिहायचे आहेत, मग तुम्ही काय करणार, वहीमध्ये माय बेस्ट फ्रेंड्स. आता एक मित्र नाही किंवा वर्गातले मुलं किंवा वर्गातल्या मुली काय काय करतात, फक्त ॲक्शन्स, नाव गाव काहीच सांगू नका. एवढंच तुम्हाला म्हणायचं आहे. दे लिव्ह इन संगमनेर, तुमच्या गावाचं नाव लिहा. दे लिव्ह इन मुंबई किंवा दे लिव्ह विथ अस. ओके, त्यानंतर दे गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, दे ब्रश टीथ, दे टेक बाथ, दे ड्रिंक मिल्क, दे रीड न्यूजपेपर, दे गो टू स्कूल, दे रिटर्न ॲट इव्हिनिंग, दे प्ले क्रिकेट, दे ऑलवेज कॉरल. बघा, त्यानंतर दे स्लीप ॲट नाईट, दे वॉच टीव्ही. बघा, क्रियापद आठवलं, दे प्ले क्रिकेट, दे रन व्हेरी फास्ट, दे स्टडी व्हेरी हार्ड. बघा, मला क्रियापद आठवत आहेत. म्हणजेच माझ्याकडे एक टेक्निक आलंय, सर आम्हाला लगेच पुढे जायचं नाही आहे, आम्हाला वाक्यरचनेची प्रॅक्टिस करायची आहे. थेरॉटिकली आपल्याला शिकायचं नाही. तुम्ही यूट्यूबवर आणि फेसबुकवर इतके व्हिडिओज बघतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिसचे टेक्निक्स कोणीच देत नाही. सगळे तुम्हाला सांगतील हे वाचा ते वाचा. लगेच न्यूजपेपर वाचू नका. लगेच जर तुम्ही न्यूजपेपर जर वाचले त्यामध्ये इतक्या वाक्यरचना अवघड असतात की एकदा का तुमचा असा गैरसमज झाला की हे अवघड आहे, मग तुमची मानसिकता तयार होते का इंग्रजी खूप अवघड आहे. बघा, आपल्याला सुरुवातीपासून शिकायचं आहे. लहानपणी तुम्ही सुरुवातीपासून शिकलात म्हणजेच तुम्ही छोटे छोटे वाक्य बनवले आणि हे छोटे छोटे वाक्य पुढे ग्रामरचा पण भाग कसे आहेत हे मी तुम्हाला प्रूव्ह करून देणार आहे. मग आता बघा, तुम्ही हा कॉलम तयार केला, परंतु तुम्हाला दुसरा एक कॉलम तयार करायचा आहे आणि तो कॉलम आहे ही शी इटचा. बघा, हे सर्व कॉलम्स मी द स्ट्रक्चर ऑफ स्पोकन इंग्लिश प्रोजेक्ट बुक मध्ये दिलेले आहेत. आता तुम्हाला तुमच्या वडिलांविषयी बोलायचं आहे किंवा मित्राविषयी बोलायचं आहे आणि तो एक आहे, किंवा मैत्रिणीविषयी बोलायचं आहे, मम्मीविषयी बोलायचं आहे. परंतु तुम्हाला माहिती असेल सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कर्त्यानंतर आपण क्रियापदाला येस येस प्रत्यय घेतो. म्हणजेच माझी चूक होण्याची शक्यता आहे. जर मी तुम्हाला चटकन सांगितलं टेल मी अबाउट युअर ब्रदर, म्हणजेच मी जर तुम्हाला सांगितलं टेल मी अबाउट युअर फादर, वडिलांविषयी तुम्हाला सांगायचं आहे, नाव गाव काहीच सांगायचं नाही, फक्त ॲक्शन सांगायचे आहे. मग तुम्ही कसं सांगणार, ही लिव्ह इन संगमनेर, ही गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, ही ब्रश टीथ, ही टेक बाथ, ही ड्रिंक. चूक. कारण ही शी इट नंतर तुम्हाला क्रियापदाला येस येस प्रत्यय लावायचा असतो.
येस येस प्रत्यय लावताना ऑलरेडी तुम्ही चुकू नये म्हणून ह्या कॉलममध्ये लिव्ह नका म्हणू तर काय म्हणा लिव्ज, गेटअप नका म्हणू तर गेट्स अप, गेट अप्स पण नका म्हणू गेट्स अप. त्यानंतर ब्रशेस मग त्याला ईएस लावा लागेल. बघा हा ग्रामरचा पार्ट आहे. टेक अ बाथ म्हणायचं तर टेक्स अ बाथ, म्हणजेच तुम्ही काय करणार या ठिकाणी ह्या कॉलममध्ये क्रियापदाला येस येस प्रत्यय लावायचा आहे. गोला येस येस, गोला काय लागेल ईएस लागेल. त्यानंतर रिटर्न्स, प्लेज, स्टडीज. आता स्टडीजचं स्पेलिंग काय बघा, STUDYIES नाही, STUDIES म्हणजे हे स्टडीजचं स्पेलिंग आहे. वर्क्स, हेल्प्स, वॉचेस बघा इथं ES येईल, त्यानंतर इथं स्लिप्स येईल, त्यानंतर बघा STUDIES म्हणजे इथं IES येईल, हा वाय निघून जाईल. मग असं जर तुम्ही कॉलम केला आणि त्या कॉलमला पुढे ठेवून जर समजा तुम्ही 4-5 हयात असणाऱ्या व्यक्तींवर एक 10-15 जर निबंध जर तयार केले आणि जर ते वारंवार वाचले, फॉर एक्झाम्पल मला अमिताभ बच्चनवर बोलायचं आहे आणि मला जर तुम्ही सांगितलं सर टेल मी अबाउट अमिताभ बच्चन, आणि मला जर तुम्ही सांगितलं सर अमिताभ बच्चनवर आम्हाला एक 10-15 वाक्य बनवून द्या, मी काहीच करणार नाही. मला माहिती आहे सिंपल प्रेझेंट टेन्स काय आहे, सकाळी उठल्यापासून मी जे करणार आहे तोच ते अमिताभ बच्चन करणार आहे. म्हणून मी काय करणार आहे, अमिताभ लिव्स इन मुंबई, ही गेट्स अप इन द मॉर्निंग, ही ब्रश हिज टीथ, ही टेक्स बाथ, ही ड्रिंक्स मिल्क, ही रीड्स अ न्यूजपेपर, ही गोज टू फिल्म सिटी, ही वर्क्स व्हेरी हार्ड, ही वॉचेस टीव्ही, ही स्पीक्स मेनी लँग्वेजेस, ही डान्सेस व्हेरी वेल, ही सिंग्स. बघा मी क्रियापद आठवतोय. आता अमिताभ काय काय करतोय बघा, फाईट करतो, ही फाईट्स व्हेरी वेल, ही ॲक्ट्स व्हेरी वेल. बघा काही स्मार्ट वरची मी ॲडिशन केली आणि बाकीचे आपले ते कॉमन ठेवा, हे बदलायचे नाही कारण ह्या क्रिया कधीही बदलणार नाही. म्हणूनच लक्षात घ्या, मातृभाषेतून शिकणं हे सोपं असतं, परंतु त्यासाठी तुमची मातृभाषा देखील परफेक्ट पाहिजे. आता या ठिकाणी तुम्ही तुमच्या वडिलांविषयी बोला, आईविषयी बोला. आता इट विषयी बोलायचं आहे. आता इट विषयी कसं बोलणार, तर एखादा कुत्रा घ्या, तुमच्या शेजारचा कुत्रा असेल, तुमच्या घरातला कुत्रा असेल, त्याला घ्या, काही अडचण नाही, परंतु त्या इटची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. किंवा निर्जीव वस्तू किंवा प्राण्याविषयी तुम्हाला बोलायचं आहे. आता रस्त्यावरचा एखादा कुत्रा आहे, आमच्या गल्लीतला कुत्रा आहे, मला त्याच्यावर 10 वाक्य तयार करायचे आहे, तर मी कसे तयार करणार, त्या कुत्र्याच्या क्रिया मला आठवणार आहे. म्हणजेच मी काय करणार बघा, इट लिव्स इन अवर लेन, इट बार्क्स, इट स्लीप्स, इट जम्प्स, इट चेसेस, चेसेस म्हणजे पाठलाग करणे, इट बाईट्स चावतो, इट इट्स चपातीज. बघा असे 10-15 वाक्य मी तयार करू शकतो. आता तुम्ही असं बोलला इट ब्रशेस टीथ, चला प्रॅक्टिससाठी ठीक आहे, आता कुत्रे काही कधी दात घासणार नाही परंतु बोलू शकता. म्हणजे हे कलेक्शन तुमच्या पुढे ठेवा आणि हे संपूर्ण कलेक्शन मी द स्ट्रक्चर ऑफ स्पोकन इंग्लिश प्रोजेक्ट बुक आणि आमच्या ॲप व्हर्जनमध्ये आमच्या मुलांना मी कसं शिकवतो, लाईव्ह कसं शिकवतो हे तुम्हाला पेन ड्राईव्ह व्हर्जनमध्ये ॲप व्हर्जनमध्ये आम्ही दिलेलं आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, हे असे कॉलम्स आहे. हे कॉलम्स मी तुम्हाला द स्ट्रक्चर ऑफ स्पोकन इंग्लिश प्रोजेक्ट बुक पेज नंबर 87 आणि 88 वर दिलेलं आहे. ही एक कॉलम ॲक्टिव्हिटी आहे आणि अतिशय महत्त्वाची आहे. ही कॉलम ॲक्टिव्हिटी काय सांगते, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी असे सब्जेक्ट्स दिलेले आहे. म्हणजेच तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्सचा अभ्यास करत असताना आयनं तुम्ही खाली खाली येतात. म्हणजे आय लिव्ह मी राहतो, आय गेट अप मी उठतो, आय ब्रश मी घासतो, आय टेक अ बाथ मी आंघोळ करतो, आय ड्रिंक मी पितो, आय रीड मी वाचतो, आय गो मी जातो, आय रिटर्न मी परत येतो, आय प्ले मी खेळतो, आय स्टडी मी अभ्यास करतो, आय वर्क मी काम करतो, आय हेल्प मी मदत करतो, आय वॉच मी बघतो, आय स्लीप मी झोपतो. असे भरपूर क्रियापदं मी खाली दिलेले आहेत आणि त्या कॉलम्समध्ये जाऊन तुम्हाला एकाच कर्त्याने असे 140 वाक्य बनवायचे आहे. म्हणजेच 140 क्रियापदं तुमचे पाठ होतील. त्यानंतर सेम वे तुम्हाला वी करता घ्यायचं आहे आणि वीनं फक्त खाली खाली यायचं आहे. आता या प्रॅक्टिसेस आम्ही लाईव्ह क्लासरूमच्या माध्यमातून तुम्हाला ॲप व्हर्जनमध्ये आणि पेन ड्राईव्ह व्हर्जनमध्ये दाखवलेले आहेत. म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही ते वाक्य ऐकू शकतात आम्ही प्रॅक्टिस कशी करतो. त्याचबरोबर वी झालं, त्यानंतर तुम्ही यू करता घ्या, दे करता घ्या. परंतु मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल, मी कितीही तुम्हाला ओरडून सांगितलं की ही शीट नंतर क्रियापदाला येस येस प्रत्यय लावा, येस येस प्रत्यय लावा, परंतु तो नियम फक्त लक्षात बसेल. परंतु बोलत असताना तुम्ही चटकन बोलणार आहे, माय फादर गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, ही ब्रश टीथ, ही टेक बाथ. अहो सर आम्हाला ते वाक्य बोलायची प्रॅक्टिसच नाही आहे, मग आम्ही कसं काय ते लक्षात ठेवणार, कारण चटकन बोलता बोलता मी बोलून जाईल ही रन व्हेरी फास्ट. नाही, ही रन्स व्हेरी फास्ट असं म्हणायचं आहे. मग थेरॉटिकली शिकणं वेगळं आणि प्रॅक्टिकली शिकणं वेगळं. मग आम्ही काय केलेलं आहे, असे कॉलम्स दिलेले आहे आणि या कॉलम्समध्ये असे काही कर्ते दिलेले आहे. फॉर एक्झाम्पल इथे कर्ता आहे आणि हा स्वतंत्र येस ईएसचा तक्ता आहे म्हणजे टेबल आहे आणि असे एकूण 140 क्रियापदं दिलेले आहेत. मग आम्ही काय करतो, आमच्या क्लासच्या मुलांना फक्त प्रॅक्टिस करायला सांगतो आणि 140 क्रियापदांची प्रॅक्टिस करण्यासाठी मुलांना फक्त 2 ते 3 मिनिटं लागतात. म्हणजेच एकाच कर्त्याच्या माध्यमातून. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला शॉर्ट प्रॅक्टिस दाखवतो.
ही लिव्स तो राहतो, ही गेट्स अप तो उठतो, ही ब्रशेस तो घासतो, ही टेक्स बात तो आंघोळ करतो, ही ड्रिंक्स तो पितो, ही रीड्स तो वाचतो, ही गोस तो जातो, ही रिटर्न्स तो परत येतो, ही प्लेस तो खेळतो, ही स्टडीज तो अभ्यास करतो, ही वर्क्स तो काम करतो, ही हेल्प्स तो मदत करतो, ही वॉचेस तो बघतो, ही स्लीप्स तो झोपतो. असे भरपूर क्रियापदं. म्हणजेच काय केलं तुम्ही एकदा मराठीमध्ये एकदा इंग्रजीमध्ये वाचल्यानंतर त्यानंतर तुम्ही काय करतात, ही लिव्स, ही गेट्स अप, ही ब्रशेस, ही रिटर्न्स, ही टेक्स, ही गोज, ही राईट्स, ही वर्क्स, ही हेल्प्स, ही स्लीप्स, ही वॉचेस असं फक्त तुम्ही इंग्रजीमध्ये बोलतात. आता काय होतं बघा, ज्यावेळेस तुम्ही असं एकदा दोनदा बोलतात आणि मला पटकन म्हणायचं आहे ही वॉच टी व्ही, नाही ही वॉचेस टी व्ही, कारण ते वाक्य मी ऐकलेलं आहे हे लक्षात घ्या. म्हणूनच अशा कॉलम प्रॅक्टिसेस आम्ही द स्ट्रक्चर ऑफ स्पोकन इंग्लिश प्रोजेक्ट बुकमध्ये दिलेले आहे. आणि हे जे क्रियापदं आहेत हे क्रियापदं असंख्य आहेत, परंतु कॉमन क्रियांचे कॉमन क्रियापदं सिंपल प्रेझेंट टेन्स शिकत असताना तुम्हाला ते लागणार आहे. मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की आपल्याला एखादा बिझनेस जर सुरू करायचा असेल तर आपल्याकडे संपूर्ण भांडवल कधीही नसतं. आपण थोडं थोडं भांडवल गोळा करतो आणि त्यानंतर आपला व्यवसाय आपण वाढवत जातो. अगदी त्याच प्रकारे आपला शब्दसंग्रह, आपल्या वाक्यरचना आपल्याला अशा हळूहळू वाढवायच्या आहेत. आणि गेस नाही करायचा. तुम्हाला तर असं वाटलं की सर तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्स शिकवताय आम्हाला, परंतु सिंपल प्रेझेंट टेन्स मी तुम्हाला 1 मिनिटात शिकवू शकतो. करता क्रियापदाला येस येस प्रत्यय, ही शी टाळल्यानंतर क्रियापदाला येस येस प्रत्यय, नकारार्थी प्रकार काय आहे, वर्बल क्वेश्चन काय आहे, व्याख्या, उदाहरण, चला पुढचा टेस्ट. असं बिलकुल करायचं नाही. बघा या प्रॅक्टिसेस आहेत आणि ह्या प्रॅक्टिसेस आपल्याला कोणी सांगत नाही. यूट्यूबवर फेसबुकवर तुम्ही कितीतरी व्हिडिओज बघतात, परंतु काय होतं माहिती आहे का, ते ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओज बघतात ना त्यांना सिक्वेन्सच नाही. कारण कोणालाच माहीत नाही का विद्यार्थ्यांच्या अडचणी काय आहेत, तुमच्या अडचणी काय त्या मला माहिती आहेत. कारण ह्या पद्धती मी कित्येक वर्षांपासून आमच्या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत आणि मला माहिती आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचा टाईप फर्स्ट शिकवल्यानंतर मुलांना ह्या ॲक्टिव्हिटी द्याव्याच लागतात, तरच आम्ही सेकंड टाईप शिकवतो. बराच मोठा प्रकार आहे तो, व्याकरणाचा भाग आहे, परंतु टेन्सेस शिकता शिकता रायटिंगच्या ॲक्टिव्हिटी स्ट्रक्चरची प्रॅक्टिस आपण पुढे बघणारच आहोत. आता बघा या ठिकाणी बऱ्याच वेळेस तुमचं कन्फ्युजन होतं, हाऊ टू एक्सटेंड द सेंटेन्सेस, वाक्य पुढं कसे वाढवायचे. आता वाक्य पुढं कसे वाढवायचे या ठिकाणी मी तुम्हाला फक्त सांगितलं होतं करता त्यानंतर क्रियापद, परंतु तुम्हाला असं पटकन पुढं बोलता येत नाही. आय लिव्ह इन संगमनेर, आय लिव्ह विथ माय फादर असं चटकन बोलायचं असेल म्हणजेच इंग्रजीमध्ये करत्यानंतर क्रियापद आहे, परंतु हे ऑब्जेक्ट आहे किंवा कॉम्प्लिमेंट वर्ड्स आहे. आता ते डोक्यातनं काढून टाका, ऑब्जेक्ट म्हणजे काय, कॉम्प्लिमेंट वर्ड्स म्हणजे काय. फक्त एवढीच रचना लक्षात ठेवा, आय स्पीक आणि त्याच्यानंतर मी काही बाण केलेले आहे. आता तुम्ही मला सांगा, आमच्या विद्यार्थ्यांना मी अशा काही ॲक्टिव्हिटीज देतो की ते स्टुपिड होतात, अक्षरशः मूर्ख बनतात आणि आम्ही त्यांना असं सांगतो की हे स्ट्रक्चर बघून तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. मला एक सांगा, हे स्ट्रक्चर बघून तुम्ही मला सांगू शकता का याची प्रॅक्टिस तुम्ही कशी करणार. मी हिंदीच्या यूट्यूब चॅनलवर आमच्या मुलांचा लाईव्ह रिस्पॉन्स मी अपलोड केलेला आहे, तुम्ही तो बघू शकता. परंतु बघा, आय स्पीक इंग्लिश, आता इंग्लिश काय आहे, भाषा आहे, ऑब्जेक्ट आहे, परंतु ते डोक्यातनं काढून टाक. मित्रांनो, माझे आजोबा शिकलेले नाहीत, ते शाळेत कधीही गेलेले नव्हते आणि माझे आजोबा आता हयात नाही, परंतु हयात असताना मी जर माझ्या आजोबांना विचारलं असतं, बाबा मला हे सांगा, राम आंबा खातो या वाक्यामध्ये आंबा काय आहे, क्रियापद आहे का कर्म आहे, तर माझे आजोबा माझ्यावर चिडले असते, कदाचित मला मारलं पण असतं, कारण ते म्हणले असते मला त्याच्याशी काय घेणं देणं आहे, मला बोलता येतं बस झालं. म्हणजेच तुम्हाला इथे ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट वर्ड्स हे काहीच लक्षात ठेवायचं नाही. परंतु एक टेक्निक मी तुम्हाला देतो आणि टेक्निक खूप सुंदर आहे आणि तुम्हाला ते टेक्निक आत्मसात करायचं आहे. परंतु मित्रांनो, त्या अगोदर मला तुम्ही सांगा, हे स्ट्रक्चर बघून तुम्हाला याची प्रॅक्टिस करतील का. भरपूर लोक आम्हाला असं म्हणतात, सर आमच्याकडे स्ट्रक्चरचं पुस्तक द्या, आम्ही प्रॅक्टिस करू. अजिबात नाही. मी जोपर्यंत तुम्हाला काही आयडियाज देत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढे जायचं नाही आहे आणि आमचे व्हिडिओ लेक्चर्स पुस्तकांबरोबर तुम्हाला बघायचेच आहेत. बघा, आय स्पीक इंग्लिश, इंग्रजी भाषा आहे. आय स्पीक विथ राम, राम काय आहे, कॉमन नाउन नाही आहे, ते प्रॉपर नाउन आहे, परंतु ठीक आहे नाव आहे हे लक्षात घ्या. आय स्पीक विथ म्हणजे च्या बरोबर, मी राम बरोबर बोलतो. आय स्पीक विथ माय फादर, मी माझ्या वडिलांबरोबर बोलतो. आय स्पीक विथ अवर फादर, आता माय, अवर, हिज, हर हे सगळे कॉन्सेप्ट मी क्लिअर केलेले आहे. तुम्ही आमच्या ॲप व्हर्जनमध्ये बघू शकता किंवा पेन ड्राईव्ह व्हर्जनमध्ये बघू शकता. माय म्हणजे माझा, माझी, माझे. अवर म्हणजे आपला, आपले, आपले. यो म्हणजे तुझा, तुझी, तुझे. यो म्हणजे तुमचा, तुमची, तुमचे. हिज म्हणजे त्याचा, त्याची, त्याचे. ह म्हणजे तिचा, तिची, तिचे. देव म्हणजे त्यांचा, त्यांची, त्यांचे. आणि पुस्तकांमध्ये पण मी हे दिलेलं आहे. मला चटकन बोलायचं आहे. तिचा पेन कसं बोलणार, माझा पेन. तिचं नाक, माझं नाक. माझी बायको, तिची बहीण, हे पटकन कसं बोलणार. त्यासाठी तुम्हाला माय, अवर, हिज, हर हे लक्षात घ्यावं लागेल. परंतु तो भाग वेगळा आहे आणि मला तुम्हाला एक प्रॅक्टिस दाखवायची आहे. हाऊ टू एक्सटेंड द सेंटेन्सेस, वाक्यांना पुढे एक्सटेन्शन कसं द्यायचं लक्षात घ्या.
वाक्यांना एक्सटेन्शन द्यायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. परंतु संपूर्ण वाक्यरचना शिकल्यानंतर आपण कनेक्टर शिकतो, म्हणजे कंजक्शन शिकतो, परंतु त्या अगोदर वाक्यांना एक्सटेन्शन देता आलं पाहिजे. मग आता मी ह्या स्ट्रक्चरची प्रॅक्टिस कशी करणार, त्या अगोदर तुम्हाला एक टेक्निक देतो आणि तुम्हाला दुसरा दिवस अभ्यासण्याच्या अगोदर ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायचीच आहे. आय स्पीक इंग्लिश, इंग्रजी भाषा आहे. मित्रांनो, जगात किती भाषा आहे? 2, 4, 5, 10, 15, 20, 25 हजारो भाषा आहेत. तुम्हाला ॲटलिस्ट 10-15 भाषा आठवू शकतात. बघा, मला किती भाषा आठवतील चटकन जर विचारलं तुम्ही. बघा, आय स्पीक इंग्लिश, आय स्पीक हिंदी, आय स्पीक उर्दू, आय स्पीक तेलुगू, आय स्पीक स्पॅनिश, आय स्पीक पोर्तुगीज, आय स्पीक बेंगॉली, आय स्पीक मल्याळी. बघा, मला ॲटलिस्ट 7 ते 8 किंवा 10 भाषा मला आठवू शकतात. मग तुम्ही जर नीट विचार केला, परंतु थांबायचं नाही, ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला थांबायचं नाही. बघा, तुम्ही रशियामध्ये जा, अमेरिकेमध्ये जा, इंग्लंडमध्ये जा आणि चटकन बोला भाषा कोणत्या कोणत्या आहेत. भारतामध्ये जा, खूप भाषा आहेत. ॲटलिस्ट 10 भाषा तुम्हाला आठवल्या पाहिजे. म्हणजेच मी इथे 10चा आकडा दिलेला आहे. म्हणजेच जर मला बोलायचं असेल आय स्पीक इंग्लिश, आय स्पीक हिंदी, आय स्पीक उर्दू, अशा 10 भाषा तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्यानंतर आय स्पीक विथ राम, आय स्पीक विथ राम म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे, राम हे प्रॉपर नाउन आहे, नाव आहे. जर एखाद्याच्या घरामध्ये जर मूल जन्माला येणार असेल तर आई वडील अगोदरच कितीतरी नावं शोधून ठेवतात. नेटवरनं बघा कितीतरी नावं शोधतात, हजारो लाखो नावं शोधतात. परंतु या ठिकाणी मी जर तुम्हाला बोललो आय स्पीक विथ राम, इथे नावं घ्यायची आहेत. नाव कोणतं घ्यायचं? बघा, तुमच्या मित्रांची नावं घ्या, मैत्रिणींची नावं घ्या, तुमच्या गल्लीमध्ये शेजारी पाजारी कोण कोण आहे, तुमचे बालमित्र कोणते कोणते आहेत. नाहीच आठवलं तुम्हाला, त्यानंतर तुम्ही क्रिकेटच्या टीममध्ये जा, खोटं खोटं बोला चालेल, हॉकीच्या टीममध्ये जा, जे नावं तुम्हाला आठवतील ते नावं तुम्ही घ्या. फॉर एक्झाम्पल, मी असं बोललो आय स्पीक विथ राम, आय स्पीक विथ श्याम, आय स्पीक विथ लता, आय स्पीक विथ गीता, आय स्पीक विथ पिंकी, आय स्पीक विथ पिंटी, आय स्पीक विथ रिंकी, आय स्पीक विथ मोहन, आय स्पीक विथ रोहन. बघा, आय स्पीक विथ अभिषेक, आय स्पीक विथ ऐश्वर्या. मी कुठे जातो बघा, मी कुठे गेलो, मी फिल्म सिटीमध्ये गेलो, जरी मी अभिषेक बरोबर बोलत नसलो तरी पण मी चटचट बोलणार आहे. बघा, माझ्या गल्लीमध्ये कोण कोण आहे, हे आय स्पीक विथ दादू, आय स्पीक विथ यश, आय स्पीक विथ संचिता, आय स्पीक विथ कांचन, आय स्पीक विथ रोहन. बघा, आय स्पीक विथ बंटी, आय स्पीक विथ प्रशांत, आय स्पीक विथ वैभव. बघा, मी काय केलंय, मी आठवतोय फक्त. माझ्या वर्गात मी गेलो, वर्गामध्ये कमीत कमी 10-20 मित्र आहेत, मैत्रिणी आहेत. जरी आपण बोलत नसलो तरी प्रॅक्टिससाठी तुम्ही बोला. म्हणजेच तुम्हाला थांबायचं नाही आहे. तुम्ही इथे 30 ते 50 ते 100 नावं घेऊ शकतात आणि चटकन बोलू शकता. ही स्टुपिड ॲक्टिव्हिटी आहे, लक्षात घ्या. त्यानंतर आय स्पीक विथ माय फादर, मी माझ्या वडिलांबरोबर बोलतो. आता माझ्या वडिलांबरोबर म्हणजे माझं एक कुटुंब आहे आणि माझे वडील आहे. म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये फक्त आपले वडीलच आहेत, बरोबर नाही. आपल्या कुटुंबामध्ये भरपूर व्यक्ती आहेत. अरे आठवा ना, आपली मम्मी आहे म्हणजेच माझी मम्मी आहे, माझी बहीण आहे, माझी आई आहे, माझे वडील आहे, माझी आते आहे, माझा काका आहे, माझी काकू आहे, माझा मामा आहे, माझ्या मामाची मुलगी आहे. बघा, कितीतरी लोक आहेत, परंतु ते माझ्या फॅमिलीमध्ये आहे. म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये ॲटलिस्ट 10 लोक हे असणारच आहे. मग मी प्रॅक्टिस कशी करणार? आय स्पीक विथ माय फादर, आय स्पीक विथ माय मदर, आय स्पीक विथ माय अंकल, आय स्पीक विथ माय आंटी, आय स्पीक विथ माय ग्रँडमदर, आय स्पीक विथ माय ग्रँडफादर, आय स्पीक विथ माय सन, आय स्पीक विथ माय डॉटर, आय स्पीक विथ माय हजबंड. बघा, आता मी जर बोललो ना आय स्पीक विथ माय हजबंड, प्रॅक्टिससाठी चालेल. मी जर असं बोललो माझं लग्न झालेलं नाही आणि मी जर बोललो आय स्पीक विथ माय वाईफ, चालेल. प्रॅक्टिससाठी सर्व गोष्टी तुम्हाला एक्सक्यूज आहेत. आता पुढे बघा, आय स्पीक विथ आवर फादर, मी आपल्या वडिलांबरोबर बोलतो. आता मी असं कोणाला बोलेल? माझ्या भावाला बोलेल, बहिणीला बोलेल. बघा, समजा माझा भाऊ आहे, माझ्यासमोर माझा भाऊ आहे, मी त्याला काय बोलेल? आय स्पीक विथ आवर फादर, आय स्पीक विथ आवर मदर, आय स्पीक विथ आवर सिस्टर, आय स्पीक विथ आवर ग्रँडमदर, आय स्पीक विथ आवर ग्रँडफादर, आय स्पीक विथ आवर अंकल, आय स्पीक विथ आवर आंटी. बघा, आय स्पीक विथ आवर आंटी मी बोलू शकतो. म्हणजेच इथे 10 मी करते घेऊ शकतो. त्याचबरोबर आय स्पीक विथ युअर फादर, आता माझ्या घरातलं झालंय, मी तुमच्या घरामध्ये येतोय. म्हणजेच तुमच्या घरामध्ये मी एंट्री करतोय, घुसतोय बेधडक. I speak with your father, I speak with your mother, I speak with your uncle, I speak with your auntie, I speak with your wife, I speak with your son, I speak with your daughter, I speak with your class teacher. बघा, तुमच्या घरामध्ये मला तुमची म्हैस जरी दिसली तरी मी प्रॅक्टिससाठी बोलेल आय स्पीक विथ युअर बफेलो, आय स्पीक विथ युअर डॉग. प्रॅक्टिससाठी चालेल. म्हणजे माझ्या घरात झाल्यानंतर मी दुसऱ्याच्या घरात जाणार आहे, परंतु समोरच्याच्या घरात जाणार आहे. त्याचबरोबर मी त्याच्या घरात जाणार आहे. आय स्पीक विथ हिज फादर, म्हणजे तो थर्ड पर्सन आहे. मी त्याच्या वडिलांबरोबर बोलतो, पण त्याच्या कुटुंबामध्ये फक्त त्याचे वडीलच नाही आहेत. बघा, आय स्पीक विथ हिज फादर, आय स्पीक विथ हिज मदर, आय स्पीक विथ हिज सन, आय स्पीक विथ हिज डॉटर, आय स्पीक विथ हिज ग्रँडमदर, आय स्पीक विथ हिज ग्रँडफादर. बघा, ज्यावेळेस मी बोलतोय ना त्यावेळेस मला बर्डन येतं, मला चटकन आठवत नाहीये. म्हणजेच मी काय करणार आहे, ज्यावेळेस मी प्रॅक्टिस करत असतो ना, मी हळूहळू स्टेप बाय स्टेप जातोय. आय स्पीक विथ हर फादर, मी तिच्या घरात जातोय, ती मुलगी आहे,
मी तिच्या घरामध्ये एंट्री करतोय आणि मला फक्त बोलायचं आहे हे आय स्पीक विथ हर फादर, आय स्पीक विथ हर मदर, आय स्पीक विथ हर हजबंड, आय स्पीक विथ हर डॉटर, आय स्पीक विथ हर आंटी, आय स्पीक विथ हर ग्रँडमदर, आय स्पीक विथ हर ग्रँडफादर. बघा मी प्रॅक्टिस करतोय, परंतु काय होतंय ज्यावेळेस मी बोलत असतो ना त्यावेळेस बर्डन येतो आणि मला चटकन आठवत नाही. इथे बोलायचं पण नाही, त्याच्यानंतर तिच्या वडिलांबरोबर बोलतो, तिच्या बहिणीबरोबर बोलतो, तिच्या भावाबरोबर बोलतो, चटकन मला बोलायचं आहे पण थांबायचं नाही. म्हणजेच तुम्हाला 10 करते घ्यायचे आहे. इन द सेम वे आय स्पीक विथ देअर फादर, मी त्यांच्या वडिलांबरोबर बोलतो. आय स्पीक विथ देअर मदर, मी त्यांच्या आईबरोबर बोलतो. आता तिथे 2 मुलं आहेत आणि त्या दोघा मुलांचे वडील एकच आहेत किंवा 10 मुलं आहेत किंवा माझे मित्र आहेत असं कन्सिडर करतो. सर्वांचे वडील एकच आहे असं कन्सिडर करून मी त्यांच्या वडिलांबरोबर बोलतो, मी त्यांच्या मम्मीबरोबर बोलतो, मी त्यांच्या भावाबरोबर बोलतो, मी त्यांच्या क्लास टीचर बरोबर बोलतो. बघा विथ म्हणजे बरोबर, म्हणजे हे बोलत असताना प्रॅक्टिस होती. नेक्स्ट सब्जेक्ट बघा, आय स्पीक विथ राम्स फादर, मी रामच्या वडिलांबरोबर बोलतो. आता राम फादर नाही हा, राम्स फादर पॉझिटिव्ह केसमध्ये, म्हणजे षष्टीच्या विभक्तीमध्ये मी रामच्या वडिलांबरोबर बोलतो, मी रामच्या आईबरोबर बोलतो. मग मी कसं बोलणार? आय स्पीक विथ राम्स मदर, मी रामच्या बायकोबरोबर बोलतो. आय स्पीक विथ राम्स वाईफ, राम वाईफ म्हणू नका. म्हणजेच इथं मी हे नाव घेतलंय, मी पॉझिटिव्ह केसमध्ये मी प्रॅक्टिस करतो आणि रामच्या घरामध्ये त्याचे वडील आहेत, त्याची आई आहे, त्याचा मुलगा आहे, त्याची बायको आहे, त्याची आजी आहे, हे मला आठवायचं आहे. म्हणजेच काय करणार आहे मी प्रॅक्टिस करणार आहे. आता मी काय करणार बघा, मी जर तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला 10 मिनिटं वेळ देतो, 10 मिनिटांमध्ये तुम्ही फक्त बोलत राहा, थांबायचं नाही. मग तुम्ही काय करणार? आय स्पीक इंग्लिश, आय स्पीक हिंदी, आय स्पीक उर्दू, आय स्पीक, मग तुम्ही भाषा घेणार. त्यानंतर आय स्पीक विथ राम, आय स्पीक विथ श्याम, आय स्पीक विथ लता, आय स्पीक विथ गीता, आय स्पीक विथ पिंकी, आय स्पीक विथ रिंकी. विसरले? चला फिल्म सिटीमध्ये जा, वर्गामध्ये जा, बालपणीचे मित्र आठवा, चटकन नावं घ्या, परंतु थांबू नका, थांबायचं नाही. परंतु एक काम करा, इथे तुम्ही चूक करणार. इथे आमचे मुलं काय करतात, आय स्पीक इंग्लिश झालं का लगेच आय स्पीक विथ देअर फादर, असं करायचं नाही. तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप खाली यायचं आहे. म्हणजेच तुम्हाला इथे भाषेंचे नावं घ्यायचे आहे. इन द सेम वे विथच्या पुढं नावं घ्यायची आहे. भरपूर नावं घ्या, तुम्ही 30 पेक्षा जास्त घेतले तरी चालतील, 10-15 नावं घेऊ नका. यानं काय होईल, तुमची फ्लुएन्सी वाढू शकते. इन द सेम वे आय स्पीक विथ माय फादर, आय स्पीक विथ माय मदर. बघा ज्यावेळेस तुम्ही चटकन बोलाल ना, थांबायचं नाही हा. परंतु तुम्ही काय करणार, आय स्पीक विथ माय फादर, लगेच तुम्ही काय करणार, आय स्पीक विथ अवर फादर, असं करायचं नाही. प्लीज प्लीज प्लीज. इथे 10 वाक्य बनवता येतात का ते बघा, 10, 15, 20 चालतील. त्यानंतर अव घ्या, युअर घ्या, हिज, हर, क्रमाक्रमाने घ्या. आणि ज्यावेळेस तुम्ही असे वाक्य कराल, बघा या ठिकाणी मी तुम्हाला एक कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. या ठिकाणी 10 वाक्य, या ठिकाणी 30 वाक्य, 40 वाक्य, 50, 60, 70, 80, 90, 100, 110. 110 वाक्य तुम्हाला बनवता येतात का? 2 मिनिटं लागतील तुम्हाला 110 वाक्य बनवायला, परंतु स्टुपिड व्हायचं आहे. त्याचबरोबर आय स्पीक विथ हिम, आय स्पीक विथ हर, आय स्पीक विथ देम. आता हे कळणार नाही, आय स्पीक विथ हिम, मी त्याच्यावर बोलतो, ठीक आहे. परंतु खाली बघा, आय स्पीक ऑन, ऑन म्हणजे च्यावर, इन म्हणजे च्या आत. आय स्पीक अंडर, अंडर म्हणजे च्या खाली. आय स्पीक ॲट, ॲटच्या पुढे तुम्ही टाइम घेऊ शकता. त्यानंतर बिटवीन, अमॉंग, हिअर, देअर, व्हेरी फास्ट, व्हेरी स्लो. बघा इथे आय स्पीक टू लर्न, आणि हे स्ट्रक्चर मी तुम्हाला द स्ट्रक्चर ऑफ स्पोकन इंग्लिश प्रोजेक्ट बुकमध्ये दिलेलं आहे. परंतु मी तुम्हाला आत्ता हे लेक्चर दिलं, या लेक्चरमधनं तुम्हाला काय समजलं, तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात की नाही? जर तुम्ही प्रॅक्टिस करणार असाल, करून बघा, तर तुमच्या डोक्यावर ताण पडेल, ताण पडेल, अक्षरशः ताण पडतो. आणि लक्षात घ्या, ज्या गोष्टी आपल्या डोक्याला ताण देतात त्या आपल्याला बोर वाटतात, त्याचा आपल्याला कंटाळा येतो, परंतु त्याच गोष्टी तुम्हाला शिकवतात. मी जर तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला 5 मिनिटं देतो आणि 5 मिनिटांमध्ये तुम्हाला थांबायचं नाही, तुम्हाला नावं घ्यायची आहेत, राम, श्याम, लता, गीता, सीता, माय फादर, आवर फादर, युअर फादर, हिज फादर, हिअर, देअर, बिटवीन, अमॉंग, नॉट ओनली बट ऑल्सो, चटचट बोलायचं आहे. तर तुम्ही 5 मिनिटं घड्याळ लावा आणि न थांबता असं बोलायचं आहे. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे, याचा फायदा काय होणार आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे. तर तुम्ही काय करणार आहात, तुम्हाला हे लेक्चर फक्त ऐकायचं नाही, वाटलंच तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा आमच्या स्ट्रक्चरच्या पुस्तकामध्ये, जर तुम्ही ॲप व्हर्जनमध्ये आमचा कोर्स बघत असाल तर स्ट्रक्चरच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 6 वर मी हे सेट सेकंडमध्ये हे स्ट्रक्चर्स दिलेले आहेत. आता मित्रांनो लक्षात घ्या, ज्यावेळेस मी तुम्हाला ही प्रॅक्टिस सांगितलेली आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, मला खात्री आहे का तुम्ही ही प्रॅक्टिस करणार नाही. कारण ज्या गोष्टी तुमच्या डोक्यावर ताण देतात त्या गोष्टी तुम्ही करत नाही. आणि ज्याला कळकळ असते ना, ज्याला खरंच बोलायचं आहे, तो खरंच अशा प्रकारे लहान मुलासारख्या प्रॅक्टिसेस करतो. जर तुम्ही फक्त ऐकलं आणि प्रॅक्टिस करण्याची सवय नसेल, तुम्हाला चटकन बोलायचं आहे, तो खूप फास्ट बोलतो, तर तुम्हाला पटकन बोलता येतं. ही स्पीक्स व्हेरी फास्ट. तो त्याच्या बहिणीबरोबर बोलतो,
ही स्पीक्स विथ, बघा तो त्याच्या बहिणीबरोबर बोलतो. मग तुम्ही कसं करणार? ही स्पीक्स विथ हिज सिस्टर. बघा विथ हिज सिस्टर हे एक्सटेन्शन आहे. म्हणजेच तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिस करत असतात, ही शॉर्ट प्रॅक्टिस आहे, हे वाक्य तुम्ही चटकन बोलू शकतात. परंतु बऱ्याच लोकांचा गोंधळ होतो, सर वाक्यांना आम्हाला पुढे एक्सटेन्शन द्यायचं आहे, आम्हाला फ्लुएन्सी वाढवायची आहे. मग तुम्ही फ्लुएन्सी कशी वाढवणार? तर ह्या स्टुपिड ॲक्टिव्हिटीज आहेत. आमचे मुलं 5 ते 10 मिनटं नॉन स्टॉप ॲक्टिव्हिटी करतात. मग आम्ही काय करतो, त्यांना एक क्रियापद बदलून देतो. फॉर एक्झाम्पल इथं ईट घेतो. मग ईट क्रियापद घेतलं तर आमच्या मुलांना आम्ही कंडिशन देतो की 10 मिनटं तुम्हाला थांबायचं नाही आहे. म्हणजे 2 मुलं बसतात आणि एक मुलगा ईट क्रियापद घेतो आणि त्याला जे दिसेल ते खातो. मुलं हसतात अक्षरशः. मग तो जातो मार्केटमध्ये जातो आणि जर त्याला एखादा शब्द आठवत नसेल इंग्रजीमध्ये तर तो मराठीमध्ये बोलतो. फॉर एक्झाम्पल तो सांगतो आय ईट ॲन ॲपल, आय ईट एग्स, आणि तो विसरतो. बाजारात जातो, आय ईट मेथीची भाजी, आय ईट डांगर, चालेल. पण नंतर डिक्शनरीमध्ये ते शब्द बघा. आता खाण्याच्या किती गोष्टी आहेत. घरामध्ये तुम्हाला कितीतरी गोष्टी खायच्या आठवतील. हॉटेलमध्ये जा, मेनू कार्ड येतं, पण ऐन वेळेस तुम्हाला इथे 4-5 गोष्टीसुद्धा आठवू शकत नाही. हीच वस्तुस्थिती आहे. ज्या गोष्टी तुमच्या डोक्यावर ताण देतील त्याच गोष्टी तुम्हाला शिकवतील. त्याचबरोबर आय ईट विथ श्याम, आय ईट विथ लता, आय ईट विथ गीता, आय ईट विथ सीता. बघा बोला. त्यानंतर आय ईट विथ माय फादर. म्हणजे तीच मेथड आहे, फक्त इथे खाण्याच्या गोष्टी बदला. तुम्ही जर प्ले क्रियापद घेतलं, आय प्ले क्रिकेट, आय प्ले हॉकी, बघा कितीतरी गेम्स आहे आणि हे स्ट्रक्चर तुम्हाला मदत करणार आहे. मित्रांनो, मला माहिती आहे ही ॲक्टिव्हिटी स्टुपिड आहे परंतु महत्त्वाची आहे. वाक्यांना एक्सटेन्शन देण्यासाठी महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला चटकन बोलायचं असेल, राम त्याच्या भावाबरोबर बोलतो, राम स्पीक्स विथ हिज ब्रदर. राम तिच्या आजीबरोबर बोलतो, राम स्पीक्स विथ हर ग्रँडमदर. बघा पटकन तुम्ही केलं. राम 8 वाजता बोलतो, राम स्पीक्स ॲट 8 AM. राम रात्री बोलतो, राम स्पीक्स ॲट नाईट. राम खूप फास्ट बोलतो, राम स्पीक्स व्हेरी फास्ट. तर मित्रांनो, तुम्ही हा रिस्पॉन्स आमचा यूट्यूबवर किंवा आमच्या ॲप व्हर्जनमध्ये बघू शकता. आप बोलोगे आई स्पीक विथ मामा की लड़की, चलेगा. आई स्पीक विथ चाचा की लड़की, चलेगा. तो ऐसे एक्टिविटीज आपको करने हैं. तो मैंने आपको एक एक्टिविटी दी है, तो मैं यहाँ पे अगर वर्ब चेंज करूँगा, यहाँ पे मैं ले लूँगा ईट, तो आप क्या करोगे? यस, विल यू प्लीज कम हियर. यस, एक एक्टिविटी मैं आपको बताता हूँ. यह एक्टिविटी आपको पता चली? ये एक्टिविटी क्या है? क्या एक्टिविटी? यस, इसमें बहुत सारे फ्रेंड्स के नेम्स है, वेरी गुड. पेरेंट्स के नेम्स है और उसको इस वर्ड से रिलेटिव करना है. और इसका फायदा क्या होगा? इसका फ़ायदा हमें बहुत सारे लोगों से इंग्लिश बोलने में मदद होगी. और उसके बाद ये आपका जो एक्सटेंशन है, प्रीपोजिशंस आपके याद में आएंगे. देन आफ्टर ये सेंटेंसेस कैसे एक्सटेंड करने हैं, जैसे इन, ऑन, अपॉन, एट. तो आपको क्या करना है? स्टूपिड बनना है. स्टूपिड मीन्स व्हाट? आप कितने मिनट तक यह एक्टिविटी कर सकते हो. अगर मैंने आपको बोला आपको स्टूपिड बनना है, लड़के और लड़के आपके ऊपर हंसेंगे, लेकिन आपको बोलना 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 है. अगर मैंने आपको यह एक ईट वर्ब दे दिया तो आप क्या करोगे? आपको खाना है, आपको मार्केट में जाना है. मार्केट में क्या क्या दिखता है? बहुत सारी सब्जियाँ है. अगर आपको पता चलेगा किसी सब्जी को आपको अंग्रेजी में वर्ड नहीं आएगा तो आप क्या करोगे? रुकने का नहीं, हिंदी में बोलना नहीं तो मराठी में बोलना. फॉर एग्जाम्पल आय ईट मेथीची भाजी, चलेगा. लेकिन घर पे जाना है और डिक्शनरी में देखना है मेथीची भाजी को क्या बोलते हैं. आर यू गेटिंग माई पॉइंट? यस. लेकिन रुकना नहीं है, लेकिन रुकना नहीं है. देन आफ्टर आप जब यहाँ पे आओगी, जब आप यहाँ पे आओगी, आई स्पीक विथ राम, आई स्पीक विथ श्याम, तो आप कितने सारे नाम ले सकते हो? बहुत सारे. हमें देखना है आप कितने मिनट तक यह एक्टिविटी कर सकते हो. कम से कम 3 मिनट तक, 2 मिनट तक, 3 मिनट तक. ठीक है, इसे सिर्फ 3 मिनट तक यह एक्टिविटी करनी है. और इसने मुझे ऐसा चैलेंज दिया है, सर मैं रुकूंगी नहीं, मैं आपको नाम लेके दिखाऊंगी, लेकिन आपको स्टूपिड बनना है, इनको हंसाना है, कुछ भी खाना है, चलेगा. हाँ, अगर किसी शब्द को अंग्रेजी में प्रॉपर वर्ड नहीं पता है तो उसे आपकी मातृभाषा में बोलना है. और डरना नहीं, आपको क्या होना है? रिलैक्स होना है, रिलैक्स. तो हमें देखना है यह 3 मिनट तक यह एक्टिविटी कर सकती है या नहीं कर सकती है. ठीक है, मैं स्टॉप भी कर सकता हूँ बीच में, आपको ध्यान से सुनना है. इसकी एक्टिविटी आपको क्या करनी है? ध्यान से सुननी है. ओके, विश ऑल द बेस्ट. कम ऑन, स्टार्ट. यस प्लीज. हाँ, I eat mango, I eat an apple, I eat banana, I eat fenugreek, I eat onion, I eat with Ram, I eat with Sham, I eat with Pradnya, I eat with Shanwari, I eat with Shubhada, I eat with Sanika, I eat with Rohini, I eat with Mohini, I eat with my father, I eat with my mother,
I eat with my sister. I eat with my grandfather. I eat with my grandmother. I eat with my brother. I eat between Ram and Sham. I eat between Pradnya and Shubhada. I eat pav bhaji as well as pani puri. I eat pani puri with my friends. I eat pav bhaji with Pradnya. I eat every day. I eat daily. I eat at 7 p.m. I eat at 7 a.m. I eat at 10 p.m. I eat on Sunday. I eat on Monday. I eat very well. I eat nice. रुकना नहीं है, कम ऑन स्टार्ट, रुकना नहीं है, कम ऑन स्टार्ट, बोलते जाओ. I eat with my mother. I eat with pav bhaji. I eat pav bhaji with my friends. I eat pav bhaji with my father. I eat pani puri with my friends. I eat. और आपने क्या किया, देखो आपने गलती की, आपने माय फादर है, ठीक है, उसके बाद अवर फादर में आना है. आई इट विथ अवर फादर, आई इट विथ अवर सिस्टर. देखो मैंने आपको टेक्निक दिया है, नहीं तो आप रुकते नहीं. आई इट अवर ले लो, यूअर उसके घर में घुसो, इसके घर में जाओ. हाँ, सीधा घुसना है आपको किसी के भी घर में. अभी आप उसके घर में जा नहीं सकते हो, लेकिन जाना है आपको उसके बारे में बोलना है. आई ईट विथ हिज फादर, आई ईट विथ हिज मदर, आई ईट विथ हिज अंकल, आई ईट विथ हिज वाइफ. वाइफ बोला तो भी चलेगा, कोई प्रैक्टिस के लिए चलेगा. आर यू रेडी? कम ऑन स्टार्ट. यस. हाँ. I eat with our father. I eat with our mother. I eat with our friends. I eat with our grandfather. I eat with our grandmother. I eat with his brother. I eat with his sister. वेरी गुड. आई इट विथ देयर, उनके घर में जाओ. कम ऑन. I eat with their mother. I eat with their father. I eat with their sister. I eat with their mother. I eat with their father. I eat with their grandfather. I eat with their grandmother. वेरी गुड. आई इट विथ राम्स फादर, राम के घर में जाओ. Ram's father. I eat with Sham's father. I eat with Pradna's father. I eat with Sharvari's father. I eat with Naleshwari's father. I eat with. वेरी गुड. आपको क्या करना है, राम्स के फादर में गए तो राम के घर में ही जाना है आपको. आई इट विथ राम्स फादर, आई इट विथ राम्स सिस्टर, आई इट विथ राम्स वाइफ, आई इट विथ राम्स सन, आई इट विथ राम्स डॉटर, आई इट विथ राम्स ग्रैंडमदर. कम ऑन स्टार्ट. I eat with Ram's mother. I eat with Ram's father. I eat with Ram's mother. I eat with Ram's sister. I eat with Ram's mother. I eat with Ram's grandfather. I eat with Ram's grandfather. वेरी गुड, वेरी गुड. आई इट वेरी फास्ट, वेरी स्लो, आई इट एट. देख के आप बोल सकते हो. कम ऑन. I eat very fast. I eat very slow. I eat every day. I eat daily. I eat at 7 p.m. देन इन. यस. के अंदर. I eat in school. I eat in house. I eat in hotel. I eat in hotel. वेरी गुड. ऑन. I eat on Sunday. I eat on Monday. I eat on Saturday. वेरी गुड. ऐसे कई सारे प्रीपोजिशन है और नॉन स्टॉप अगर आपको बोलना है तो आपने अभी प्रैक्टिस की. प्लीज टेल मी टू बी फ्रैंक, आपको कैसा लगा जब आप बोल रही थी? तब बीच में अटक के बोल रही थी, बीच में, हर जगह पे नहीं. लेकिन क्या आपको लगता है थोड़ी बहुत फ्लुएंसी आ सकती है इस माध्यम से? क्योंकि हम तो कभी बात करने की कोशिश ही नहीं करते. अभी ये क्लास छूटने के बाद आपको घर जाना है तो आप क्या करोगे? आई इट विथ बोलती रहोगी, तो इससे क्या होगी? फ्लुएंसी आएगी. क्या आपने ऐसे सेंटेंसेस पहले बनाए थे? नहीं. कभी बात करने की कोशिश की थी? नहीं की थी. लेकिन क्या करना है आपको? स्टूपिड बनना है. उससे क्या होगा? प्लीज टेल मी, उससे क्या होगा? टेल मी. अभी आपको कैसा लग रहा है? आपने ऐसे सेंटेंसेस बनाए, आपको क्या लग रहा है? अभी थोड़ा सेटिस्फैक्शन मिल रहा है? कुछ तो भी एक्टिविटी की है, लेकिन यह हमारी स्पीकिंग नहीं है, यह एक्टिविटीज है. और जब आप यह एक्टिविटीज करके आगे जाओगे तो मुझे बोलना है, I get up early in the morning. I get up with my mother. I get up at 9. Very good. I brush teeth. I brush with my father. I brush with my mother. I take a bath. I drink tea. I drink coffee. I drink in hotel. I drink with my father. I drink with my friends. I drink in. I drink on. I drink under. I read a newspaper. I read English. I read Marathi. I read Urdu. I read Sanskrit. I read stories. I read with Ram, I read with Sham, I read with Lata, I read with Gita, I read with my father, I read with my mother, I read with my sister, I read in, I read on, I read upon, at, between, among, as well as, not only but also. ये हम सीखने वाले हैं. तो इसका फायदा आपको कहाँ पे होगा? जब आप अंग्रेजी में बोलने की कोशिश करोगे तब आपको फ्लुएंसी आ सकती है. यस, प्लीज बी सीटेड. इन द सेम वे ही प्रॅक्टिस आहे पहिल्या दिवसाची, म्हणजे पहिल्या दिवशी ही प्रॅक्टिस करायची आहे आणि त्याच्यानंतर मला तुम्हाला हे सर्व शिकवायचं आहे. परंतु हे शिकवण्याच्या अगोदर तुम्हाला गेस करायचा नाही आहे. मी तुम्हाला प्रॅक्टिसचे खूप छान छान टेक्निक्स देत आहे. मित्रांनो, हे सर्व शेड्यूल आमच्या पुस्तकांमध्ये आम्ही आमच्या ॲप व्हर्जनमध्ये डे वाईज दिलेलं आहे. ह्या प्रॅक्टिसेस मी स्वतः तुम्हाला करून दाखवलेल्या आहेत. परंतु जर तुम्ही हे लेक्चर यूट्यूबवर जर बघत असाल तर प्लीज 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 माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला गेस करायचा नाही आहे. आणि जर तुम्हाला
आमचं पेन ड्राईव्ह व्हर्जन अलॉंग विथ 4 बुक्स परचेस करायचं असेल तर तुम्ही ते परचेस करू शकता. स्ट्रक्चर्स लिहू शकत नाही, स्ट्रक्चरल पॅटर्न्स खूप वेगवेगळे आहेत. हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप तर पुढे शिकवणारच आहेत, किंवा तुम्ही आमच्या हिंदीच्या यूट्यूब चॅनलवर बघू शकता. सबस्क्राईब करायला काहीच हरकत नाही. मराठीचा पण चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, हिंदीचा चॅनल पण तुम्ही सबस्क्राईब करा. 5 दिवसांपर्यंत आम्ही मुलांना कसं शिकवलेलं आहे हे तुम्ही बघू शकता, आणि त्यामध्ये ह्या ॲक्टिव्हिटीज आम्ही लाईव्ह क्लासरूमच्या माध्यमातून दाखवलेल्या आहे. मित्रांनो, मला माहिती आहे हा व्हिडिओ थोडा लांब जरी होत असला तरी पण तुम्हाला थांबायचं आहे, वही तयार करायची आहे. बघा तुम्हाला बोलता येतं किंवा नाही बोलता येत, कारण ही बेसिक लर्निंग आहे, परंतु ही महत्त्वाची आहे. कारण त्यानंतर तुमचा गोंधळ खूप होणार आहे आणि तो गोंधळ टाळायचा आहे. म्हणूनच ह्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला करायच्या आहेत आणि स्टेप बाय स्टेपच पुढे जायचं आहे. हमारा यह ऐप शेड्यूल परचेसिंग का डेमो वीडियो जरूर देखें. इस ऐप के स्टोर के ऑप्शन में आपको वीडियोस मिलेंगे. यह सब डे वाइज एंड सीक्वेंस वाइज शेड्यूल है. देयर आर टोटल चैप्टर्स. अगर आप किसी भी चैप्टर पे क्लिक करोगे तो आपको वह कंटेंट लॉक्ड नज़र आएगा, लेकिन बाय के ऑप्शन में जाके आप कार्ड, नेट बैंकिंग या वैलेट के जरिए हमारा शेड्यूल परचेस कर सकते हो. उससे बार बार देख सकते हो, और हमारा शेड्यूल परचेस करने के बाद 4 प्रिंटेड बुक्स हम आपको कुरियर तथा स्पीड पोस्ट द्वारा भेजेंगे. और गलती से यह ऐप आपसे डिलीट होता है तो आपके रजिस्टर्ड मोबाइल नंबर से और मेल आईडी से आप फिर से हमारे ऐप में लॉगिन कर सकते हो. हमारे ऐप के स्टडी मटेरियल में हम इन फ्यूचर आपको नए नए टेक्निक्स दे सकते हैं. अगर आप हमारा 60 डेज का शेड्यूल परचेस करते हो तो इन फ्यूचर हम आपकी बैच भी क्रिएट कर सकते हैं तथा नए नए अपडेट्स भी आपको मिल सकते हैं.